तर राम राम मंडळी, मराठी उमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय साताऱ्यात। आणि ती कशासाठी, तर भावानं नुसतंच आता जेवण केलेलं आणि भावाला आईस्क्रीम खायचं होतं। भावाला म्हणलं इथं तिथं नाही, डायरेक्ट सातारला जायचं। ती कुठं, शाहू स्टेडियम पासून थोडंसं पुढे आलं की तामजाई आईस्क्रीम पार्लर म्हणून आहे, मग तिथं आपण आईस्क्रीम खाण्यासाठी आलो। तर चला आईस्क्रीम कशी प्रकारची भेटते ती बघूया। ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। तर चला मजा आएगा ना भिड़ो। तर मंडळी, भर उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्यासाठी म्हणलं थोडस गार काहीतरी घेऊन यावं म्हणून डायरेक्ट साताऱ्यात आलो। आणि साताऱ्यात आल्याबरोबर डायरेक्ट तामजाई आईस्क्रीम पार्लर अँड ज्यूस सेंटरला भेट द्यायला गेलो। आणि जसं तिकडं भेट द्यायला गेलो तसं डायरेक्ट म्हणलं आत पण जावं आणि त्यांच्या इथं कोणती आईस्क्रीम भेटतात ती पण बघावी म्हणून डायरेक्ट गेल्या डायरेक्ट काउंटरला चौकशी करायची आधी फ्रीज हुडकायला लागलो। आणि त्या फ्रीज मध्ये एवढी आईस्क्रीमची व्हरायटी होती की काही विषयच नाही। त्यातली ती व्हरायटी बघून असं वाटलं की असली आईस्क्रीम आपण कधी बघितलीच नाहीत, कारण की आपले तर जी आईस्क्रीम दुकानदार दाखवत होती त्याच्यापेक्षा डबल का ट्रिपल व्हरायटीची आईस्क्रीम त्यांच्यापाशी उपलब्ध होती। आणि त्यांच्या दुकानात जी त्यांनी आईस्क्रीमची व्हरायटी वगैरे ठेवली होती ना, ते एक रमरच होती, कारण की बघेल तिकडं नुसती आईस्क्रीमच दिसत होती। आणि बाजूला बैठक व्यवस्था पण भारी गेली होती, जसं की माणसांना उन्हातनं आतमध्ये आलं की फुल एसी चालू होता आणि त्यातल्या त्यात गार आईस्क्रीम खायचं एकदम क्वालिटी नियोजन होतं। मग काय तिथं गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर तिकडं दादांचं थोडंसं काम बघितलं तर दादांना एका मागे एक आईस्क्रीमच्या ऑर्डरच येत होत्या आणि दादा प्रत्येक ऑर्डर तयार करून पुढे देत होते। दुकानात एवढी गर्दी झाली होती की काय बोलायलाच नको, कारण की एवढ्या भर उन्हात माणसं उन्हातून बाहेर येतात आणि डायरेक्ट तामजाई आईस्क्रीम पार्लरला भेट देतात आणि तिथलं आईस्क्रीम खाऊन आनंदी होऊन जातात, असा विषय होतो ना। मग तुम्ही पण एकदा या आणि तामजाई आईस्क्रीम पार्लरला भेट द्या। तर चला त्याच्यानंतर आता आपण त्यांच्या आतमध्ये जाऊन मेन्यू कार्ड पण चेक करूया। बाजूचा व्ह्यू तर एवढा भारी आला होता, आता त्यांचं मेन्यू कार्ड कसं आहे ते पण बघायचं होतं। मग काय त्यासाठी थेट निघालो की त्यांचं मेन्यू कार्ड बघायला, ती कसं बघा की पुढं इथं आल्यानंतर मस्त पैकी असे आईस्क्रीमचे स्टॉल्स दिसत होते आपल्याला। आतमध्ये बऱ्यापैकी आईस्क्रीम वगैरे यायचं आणि त्याचे वेगवेगळी व्हरायटी मध्ये पण ते आहेत। भर उन्हाळ्यात माणसांना आनंदी कसं ठेवता येईल याच्या विचारानं मग दादांनी एवढी आईस्क्रीमची व्हरायटी ठेवली होती की नुसती आईस्क्रीम वेगवेगळी बघूनच मला कळत नव्हतं ना की काय ऑर्डर करावं। पण आपलं ठरलेलं होतं, आपल्याला मस्तानीच घ्यायची होती, पण त्याच्या आधी त्यांचं आपल्याला मेन्यू कार्ड पण बघायचं होतं, कारण की त्यात मस्तानीचे किती फ्लेवर आहेत हे पण कळायला नको का। मग त्यासाठी आपण आधी सगळी आईस्क्रीम बघून काढली आणि थेट गेलो की तिकडं मग मेन्यू कार्ड बघायला। तर म्हणजे अशा प्रकारे आपण आता सातारमध्ये पोहोचलोय आणि तिथे आत येऊन आपण शॉपच्या आतमध्ये बसतो। जसं शॉप मध्ये आपण आलो तसं त्यांचं आपण तिथे मेन्यू कार्ड वाचायला सुरुवात केली तर त्यात मस्तानी नावाचं एक प्रोडक्ट आहे, ते आता आपण मागवणार आहे। कसं त्याची टेस्ट आहे ते पण बघणार आहे। चला ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। तर म्हणजे अशा प्रकारे आपण शॉप मध्ये आताच पोहोचलोय। तिथे आले आपण त्यांचं ते मेन्यू कार्ड होतं ना ते पूर्णपणे वाचून काढले आणि आता आपण मस्तानीची ऑर्डर दिली आहे। तर आता ते प्रोडक्ट तयार होतंय, ते आल्यानंतर ते कसं लागतंय ते आपण बघूया आणि तो प्रोडक्ट कसा आहे ते पण सांगूया, त्याचा रिव्ह्यू पण पूर्ण घेणार आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा, चला। हा अशा प्रकारे आता आपले मस्तानी लागलेले आहे आणि त्यात बऱ्यापैकी काय ते पण सांगतो। तर चला या बघायला। एवढ्या भरवणात ती मस्तानी बघून एकदम भारी वाटत होतं, कारण की एवढ्या भरवणात आम्ही आतमध्ये पार्लर मध्ये आलो होतो आणि ती एकदम थंडगार अशी मस्तानी बघून मनाला भारी वाटायला लागलं होतं। आणि ते जे मग आता म्हणलं थोडीशी टेस्ट पण बघावी। तर म्हणजे आता हे कसं लागतंय ते पण बघू। एक नंबर तुझे हार्ड एकदम क्वालिटी झालेलं आहे आणि एवढे भारी नाही मस्तानी एकदम क्वालिटी लागते। तुम्ही पण या, कसं वाटतंय बघा आणि तुमचा पण रिव्ह्यू कळवा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा।
आणि जसं त्या मस्तानीचं पहिली आपण म्हणजे टेस्ट घेतली तसं त्यातलं ते काजू किशमिश वगैरे जे जे काही टाकलं होतं ते एकदम क्वालिटी वाटत होतं आणि असं थंडगार मस्तानी पहिला एकदम भारी वाटत होतं आणि त्यातल्या त्यात मँगो फ्लेवर एकदम विषयच हाड करून टाकला होता. एक नंबर आहे. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये असं जर आईस्क्रीमचा अनुभव घ्यायचा असला ना तर साताऱ्यात आल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. कधी बी या आणि असा गोड आईस्क्रीमचा अनुभव घ्या.